For this podcast, our study partner is Purple Hat application, making engineering simple. मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आजच्या आपल्या या M3 च्या स्पेशल पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा M3 विषयीचा एक्सपर्ट टॉक असणार आहे कॉम्प्युटर, IT, त्याच्यानंतर AIML आणि CSD, कॉम्प्युटर सायन्स अँड डिझाईन या डिपार्टमेंटच्या M3 च्या संदर्भात आज मी तुम्हाला VIMP आणि पेपर पॅटर्न आणि इतर सर्व तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत जे आजपर्यंत आम्हाला कमेंटवर आले आहे, VIMP क्वेश्चन कुठले आहे, पेपरला काय येतं, पेपर पॅटर्न कसं असणार आहे, सगळं आज रिव्हील करणार आहे. मित्रांनो बघा, आजपर्यंत M3 वेगवेगळ्या विषयांचे आपण पॉडकास्ट केले. आता हा M3 चा आपला कॉम्प्युटर, IT, AIML आणि CSD चा पॉडकास्ट असणार आहे. नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये मी मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि ऑटोमेशन रोबोटिक्सचा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पॉडकास्ट देईल. सो हा पॉडकास्ट कॉम्प्युटर, IT, AIML आणि CSD चा असणार आहे. तसंच अदर डिपार्टमेंट साठी पण मी युट्यूबला आपल्या शॉर्ट्स देतो आहे. शॉर्ट्स मध्ये VIMP क्वेश्चन देतो आहे. सो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब राहा आणि कंटिन्युअसली येणारे शॉर्ट्स, कमिंग व्हिडिओ सगळं बघत राहा. ओके, यस. सो कॉम्प्युटर, IT, AIML आणि CSD च्या आपल्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा क्लिअर करून देतो. मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे, माझी ओळख शॉर्ट मध्ये करून देतो. ऑब्व्हियसली तुम्ही मला युट्यूबवर बघताच. मी आतापर्यंत 7,000 प्लस मुलांना M3 काढून दिले. त्यात क्रॅश कोर्स मध्ये 3-4 हजार मुलं आहेत. मुलांनो, आजचा हा पॉडकास्ट कोणासाठी? ज्याला M3 खरोखर स्कोर करायचा आहे, म्हणजे वेगवेगळे विद्यार्थी जो क्रिटिकलला, गोल्डनला आहे, M3 काहीच येत नाही, M3 ची डायरेक्ट भीती वाटते, M3 बघून टेन्शन येतं, एवढं जाड पुस्तक बघितलं की भीतो होऊन जातो, काय होतं, M3 नको, बाकी इंजिनिअरिंग मी स्कोर करून घेतो असे म्हणणारे, DSY वाले ज्यांना -3+2 येत नाही, कॅल्सिस वापरता येत नाही, M3चं पेपर बघितलं का ब्लँक होऊन जातं, M3चं जेवढं टेन्शन आहे त्या मुलासाठी हा पॉडकास्ट. सेकंड, ज्याचा बॅकलॉग आहे, ज्याचा रेग्युलर आहे, त्याच्यासाठी सुद्धा, ज्याला M3 इनसेम फेल होती पण आता स्कोर करायचं त्याच्यासाठी, आणि ज्याला 70 on 70 घ्यायचे आणि आता अभ्यास करतोय त्याच्यासाठी सुद्धा, आणि ज्याला 2 दिवसात M3 60च्या वरती जायचंय त्याच्यासाठी सुद्धा. सो हा पॉडकास्ट सगळ्यांसाठी आहे. याच्यामध्ये M3 पूर्ण मी तुमच्या समोर ओपन करून ठेवणार आहे. तुम्ही किती हुशार आहात, M3 किती सोपं आहे हे तुम्हाला क्लिअर करणार आहे. सो घाबरू नका. मी एवढा कॉन्फिडेंटली का बोलतो मित्रांनो? आजपर्यंत 7,000 प्लस मुलांना मी M3 स्कोर करून दिले. हवं तर आपल्या युट्यूबला प्लेलिस्ट मध्ये जा, स्टुडंट स्टोरीज मध्ये जा, 31 मुलांच्या स्टोरी मी दिल्या आहे, अशा खूप आहेत, त्या क्वचित दिल्या आहे, ते बघितल्यावर तुम्हाला कळेल. सो M3 विषयी मी जे सांगेल तेच पेपरला येणार. मी जे सांगेल करा तेच करायचं. मी सांगितलं हे सोडा, सोडून द्यायचं. मी म्हणेल ती पूर्व दिशा, या वेनी जा, माझा वे फॉलो करा. तुमचा M3 हा आयुष्यातला लास्ट M3 असेल आणि तोही स्कोरिंगवर निघेल. M3 पेक्षा सोपं तुम्हाला काहीच वाटणार नाही. एवढ्या जबरदस्त कॉन्फिडन्सने मी सांगतो, कारण अख्खं पुस्तक माझं M3चं पार्ट आहे, डेडिकेशन आहे. M3 मी 2 दिवसात पास करून देतो, 5 दिवसात पास करून देतो, 4 महिन्यात पण करून देतो. सो तेवढा कॉन्फिडन्स आहे म्हणून मी आज तुमच्या समोर बोलतोय. यस. सो आपण पॉडकास्टला सुरुवात करूया. मुलांच्या मनातल्या ज्याही क्वेरीज आहे सो ते आपण एक एक घेऊया आणि स्टार्टिंग करूया. सर, मुलांचा फर्स्ट क्वेश्चन आहे, या सब्जेक्टचा युनिव्हर्सिटीचा ऑन एन एव्हरेज रिझल्ट काय असतो? यस, बघा, इंजिनिअरिंग मॅथ्स म्हटलं की M3 टफ आहे आणि त्याच्या DSY वाल्या मुलांना तर तो खूप अवघड जातो. सो M3 चा एकंदरीत रिझल्ट असतो 40 ते 45%, याच्यावरती लागत नाही. म्हणजे 20,000 मुलं जर पेपर देत आहे तर हार्डली 40% म्हटलं तर 8,000 मुलं पास होतात, 12,000 मुलं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नापास होतात. ती संख्या वाढत जाते. त्यात क्रिटिकल गोल्डनचे भरपूर मुलं असतात. ऑब्व्हियसली व्हिडिओ बघताय तर यांच्यात पण आहेच तसे. यस. सो एकंदरीत 40 ते 45% रिझल्ट असतो. ओके. सो सेकंड क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांचा, विद्यार्थी स्कोरिंग कसा करू शकतो? येस, बघा, M3 स्कोरिंग करण्यासाठी ना मी पुढे आता IMP सांगणार आहे. IMP क्वेश्चन्स कुठले आहे, IMP टॉपिक्स काय आहे, पेपर पॅटर्न काय आहे, त्याच्यात मी पूर्ण आयडिया देऊनच देईल. पण काही बेसिक आयडिया सांगतो की एक अभ्यास कसा करायचा. आधी हे समजून घ्या. M3 हा मॅथमॅटिक्स आहे आणि M3 मध्ये पहिलं आहे की मनामध्ये जी भीती ना तुमच्या M3 विषयी ती घालवा. M3 अवघड आहे. कधी जर नाही समजला तर, किंवा चुकीच्या किंवा न एक्सपर्ट नसलेल्या टीचरकडनं आपण समजून घेतलं तर M3 अवघड जातो. पण ज्या टीचरचं M3 डेडिकेशन आहे, M3 तोंडपाठ आहे, M3 त्यांना काहीच वाटत नाही, अशा टीचर्स कडनं आपण M3 समजून घेतला, एक्सपर्ट कडनं समजून घेतला किंवा M3 विषयी भीती घालवली ना तर M3 सगळ्यात सोपा विषय. एव्हा ना माझ्या विद्यार्थ्यांना 98 मार्कांपर्यंतही आहेत, 80-90च्या वरती तर खूप विद्यार्थी प्रत्येक बॅचेसला असतात किंवा ऍप्लिकेशन घेऊनही मुलं स्कोर करतात. सो M3 सोपा आहे. त्यासाठी अभ्यासाची पद्धत ही असेल की बघा,
एकदा पहिल्यांदा पेपर पॅटर्न समजून घ्या. आपल्याला किती मार्क पाडायचे हे आधी ठरवून घ्या. आपल्याला 70 पैकी घ्यायचे, 60 घ्यायचे का 70 घ्यायचे का 50 घ्यायचे का 40 घ्यायचे, 100 पैकी 80 घ्यायचे, 90 घ्यायचे, 95 घ्यायचे. आपण पॅटर्न ठरवायचं, त्याच्यानुसार टॉपिक सिलेक्ट करायचे, हे करायचे आणि हे सोडायचे, हे आधी कळालं पाहिजे. तेवढ्याच टॉपिक वरचे पहिल्यांदा सॉल्व्ह प्रॉब्लेम करायचे, मग अनसॉल्व्ह प्रॉब्लेम, आणि ते एकदा सॉल्व्ह झाले, अनसॉल्व्ह सोडवले की डोळे झाकायचे आणि स्टेप्स आठवून बघायच्या. म्हणजे समजा स्टोक्स थेरम आहे, पहिली स्टेप काय, इंटिग्रेशन एफ बार डी आर बार घ्या, झेडची व्हॅल्यू टाका, इक्वेशन 1 भेटेल. मग सर्कल इलिप्स स्फिअर कुठली इक्वेशन ती घ्या, त्याचे पॅरामेट्रिक इक्वेशन एक्स ए आर कॉस थिटा वाय आर साइन थिटा त्याचे डेरिव्हेटिव्ह काढा. मग पुन्हा त्याचे व्हॅल्यू टाकायच्या, इवन ऑर बघायचं, रिडक्शन फॉर्म्युला वापरायचा आणि डी ची डब्ल्यू ची व्हॅल्यू काढायची. या झाल्या स्टेप्स. अशा प्रकारे जे टॉपिक्स आपण सोडवले त्यांच्या स्टेप्स आठवून बघायच्या. एकदा स्टेप्स आठवल्या डोळे झाकून की मग बस एवढ्या स्टेप्स फक्त शॉर्ट नोट लिहून ठेवायची. म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम नाही, फक्त स्टेप्स लिहून ठेवायची. म्हणजे एक अख्खा युनिट 50 पानाचा, फक्त एका पानात तुम्ही शॉर्ट मध्ये फक्त स्टेप्स आणि फॉर्म्युला लिहून एक नोट्स बनवायची. काय काय सांगितलं मी वे, पहिल्यांदा सॉल्व्ह प्रॉब्लेम करा, नंतर अनसॉल्व्ह प्रॉब्लेम करा जेवढे जमेल तेवढे, त्याच्यानंतर स्टेप्स आठवून बघा, स्टेप्स आठवल्या की मग त्याची शॉर्ट नोट बनवा आणि याचीच रिव्हिजन करा. या पद्धतीने M3च्या अभ्यासाला जायचं. बघा M3 हा गॅरंटेड स्कोरच होतो. आता थर्ड क्वेश्चन असा आहे, युनिट 3rd, 4th, 5th आणि 6th मध्ये IMP टॉपिक्स काय आहे? येस, तुमचा मागचा प्रश्न पण याच्यात कव्हर होईल की M3चा अभ्यास कसा करायचा. आणि व्हेरी IMP आता मी सांगणार आहे. कॉम्प्युटर, IT, AIML आणि CSD साठी आता या एंड सेमच्या पेपरला येणारे व्हेरी IMP क्वेश्चन मी आता सांगणार आहे. तेच तुम्हाला पेपरला येणार. कुठलाही पेपर घ्या, मागचे 3 पेपर अवेलेबल आहेत, काढून बघा. या टाइप्सवर प्रश्न आलेलेच असतील. यस, सो लिहून घ्या, वही पेन असेल पटापट लिहून घ्या. आपला बघा पहिला क्वेश्चन असतो पेपरमध्ये एंड सेमच्या. ओके, मी सगळ्या CSD बघा, कॉम्प्युटर, IT, AIML आणि CSD सगळ्यांचं एकत्रच का सांगतो, कारण चौघांचा M3 सिलेबस सेम आहे आणि कॉमन पेपर असतो. सो सगळ्यांचा एकच सिलेबस असल्यामुळे एकच व्हिडिओ आहे. ओके, वेगळं काहीच नाही. सो सगळ्या डिपार्टमेंटला जे सांगणार ते सगळ्यांना लागू होतं. पेपरमध्ये पहिला क्वेश्चन आहे MCQ. 6 क्वेश्चन असतात. MCQ ला काय वेगळा अभ्यास करू नका. मागचे 3 पेपर आहे ना, 3 पेपर मिळून साहित्रिक 18 MCQ तेच परफेक्ट करून टाका. त्याच टाईपचे MCQ तुम्हाला आत्ता येतील, एखाद 2 तेच रिपीट होतील. आणि थेरीचा अभ्यास केला की त्यातला एखादी छोटी स्टेप म्हणजे MCQ असतो. MCQचं क्लिअर झालं. येस, सेकंड आलं. आता क्वेश्चन नंबर 1 झाला. पेपर पॅटर्न पण तुम्हाला आयडिया देऊन देतो, पेपर पॅटर्न पण सांगतो आणि व्हेरी IMP जे येणार आहे ते पण सांगतो. बघा, याने तुम्हाला ऍटलिस्ट 60-70 पैकी 65 ते 70 मार्काचं मी क्लिअर करून देतोय. बघा, आणि नंतर ज्याला जस्ट पास व्हायचे 40-42 त्याचं पण नंतर सांगतो. आता 70 मार्क कसे घ्यायचे, नंतर 40-42 पर्यंत ज्याला जस्ट पासिंग करायची त्याच्या पण आयडिया देऊन देतो. बघा, पहिल्यांदा आपण 70 मार्काचं बघूया कसं घ्यायचं. हार्डली 2 ते 3 दिवसात, आजपासून सुरू केलं तरी क्लिअर होतं. क्वेश्चन नंबर 1 झाला MCQ, तो कसा करायचा सांगितला. क्वेश्चन नंबर 2 आणि त्याला और क्वेश्चन नंबर 3 असतो. सो 2 आणि 3 युनिट नंबर आपल्या 3 वर आहे, ज्याचं नाव आहे स्टॅटिस्टिक. स्टॅटिस्टिक मध्ये भरपूर टाईप पुस्तकात दिले, पण 7 टाईप सांगतो. तेवढे जरी केले तर कुठल्या तरी एका क्वेश्चन मध्ये, एका नाही, क्वेश्चन नंबर 2 आणि 3 दोन्हीकडे तुम्हाला पूर्ण 3 बीट आयटम होतील आणि आउट ऑफ 15 पैकी 15 मार्क भेटतील. पहिला टाईप लिहून घ्या, कोरिलेशन. सेकंड, रिग्रेशन, कोरिलेशन, कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन. सेकंड, लाइन्स ऑफ रिग्रेशन. थर्ड, मोमेंट स्क्यूनेस, कुर्टोसिस, मोमेंटचा तिसरा टाईप. चौथा, इक्वेशन, इक्वेशनचा टाईप आहे. 5वा, लिस्ट स्क्वेअर मेथड. आणि 6वा, फाइंड मोर कन्सिस्टंट. या 6 टाईप ज्याने परफेक्ट केले त्याला क्वेश्चन नंबर 2 आणि 3 दोन्ही पण 15 पैकी 15 मार्काला अटेम्प्ट होतील. हा पॅटर्न क्लिअर झाला. 15 मार्क झाले, पहिले 10, 25 मार्काचं काम झालं. आता येऊया आपण क्वेश्चन नंबर 4 आणि 5 वरती. 1, 2, 3, 4, 5. 4 ला और 5 दोघं पण आहे तुमचे प्रोबॅबिलिटीवर. बघा, प्रोबॅबिलिटी मध्ये पण पुस्तकात जवळजवळ 8 टाईप आहे. त्याच्यापैकी फक्त तुम्हाला मोजून 3च टाईप सांगतो, तेवढेच परफेक्ट करा. यस, तुम्हाला पूर्ण 15 मार्क पडून जातात. पण इथे क्वेश्चन नंबर 4 आणि 5 दोघांपैकी कुठल्या तरी एकाच याच्यात तुम्हाला 15 मार्काचा अटेम्प्ट होईल. कारण आपण इथे घेतोय फक्त 4 टाईप, 4 स्किप करतोय. ओके, कारण कमी वेळेत आपल्याला स्कोर करायचं, पण 15 मार्क येणार. एकतर 4 मध्ये येईल किंवा 5 मध्ये येईल, ते चेक करून घ्यायचं. येस, सो बघा, लिहून घ्या. प्रोबॅबिलिटी मध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन याच्यावर प्रश्न असेल. दुसरा, पॉइझन डिस्ट्रीब्युशन. तिसरा, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आणि चौथा, कंडिशनल प्रोबॅबिलिटी. हे 4च टाईप परफेक्ट करा. हे आयदर क्वेश्चन नंबर 4 किंवा 5 मध्ये एकत्र येतील आणि तुम्हाला 15 पैकी 15 मार्क एक तर 4 किंवा 5 मध्ये येतील. स्टॅट्स मध्ये कसं दोन्हीकडे तुम्हाला 3 बीट अटेम्प्ट होत होते, पण प्रोबॅबिलिटी मध्ये एकाच ठिकाणी 3 अटेम्प्ट होतील. जिथे अटेम्प्ट होतील तो करा. हे 15 मार्क्स फिक्स झाले. आता 25 आणि हे 15, 40 मार्कांपर्यंत आपण आलो आहे.
नेक्स्ट आता येऊया युनिट नंबर 5 न्यूमरिकल मेथड फर्स्ट हा चॅप्टर म्हणजे क्वेश्चन नंबर आला 6 आणि 7. बघा 6-7 मध्ये पण भरपूर साऱ्या मेथड्स आहे पण तरी याच्यातल्या फक्त तुम्हाला 6 मेथड देतो त्या परफेक्ट करा. पुस्तकात एकूण 10 मेथड आहे 10 पैकी 6 देतो तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 और 7. ओके आणि कधी कधी दोघांमध्ये पण 15 मार्काचा अटेम्प्ट होईल किंवा 6 आणि 7 दोघांपैकी एका ठिकाणी तरी 15 मार्काचं आणि एका ठिकाणी 10 मार्काचं सोडवताच येणार आहे. सो जिथे 15 मार्काचं होईल तो क्वेश्चन करा. ओके सो बघा क्वेश्चन नंबर 6-7 मध्ये बायसेक्शन मेथड, त्याच्यानंतर रेग्युलर फॉल्सी मेथड जिला फॉल्स पोझिशन मेथड पण म्हणतात, नंतर न्यूटन राफसन मेथड, गॉस सेडल मेथड, गॉस इलिमिनेशन मेथड, जॅकोबी मेथड. या 6 मेथड फक्त परफेक्ट करा. आयदर क्वेश्चन नंबर 6 किंवा 7 कुठेतरी 15 मार्क आपले फिक्स होऊन जातील. ओके आणि एक एक्स्ट्रा म्हणून तुम्ही सेकंड मेथड करून टाका किंवा सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन या दोघांपैकी एक, सेकंड किंवा सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन दोघांपैकी एक करून टाका म्हणजे तुम्हाला 6 आणि 7 मध्ये दोघीकडे 15 पैकी 15 अटेम्प्ट होऊन जाईल. पण मी सांगितलंय दोघांपैकी एका ठिकाणी तरी होणारच आहे म्हणजे एकच क्वेश्चन ऑरला ऑर आहे ना सो एकच करा. एका 10 मार्कच होतोय तो स्किप करा. यस हे लिहून घ्या मी सांगतो हे येणारच आहे मित्रांनो. कॉन्फिडन्स आहे आपला तेवढा कॉन्फिडेंटली मी शिकवत असतो. जे मुलं माझ्याकडे क्लासला येतात जे ऍप घेतात त्यांना माहिती की सरांनी कसं शिकवलंय. M3 विषयी तेवढं डेडिकेशन इन तसं होणारच. ओके 6-7 झाला. आता जाऊया क्वेश्चन, आता आपण पोहोचलो 55 मार्कांपर्यंत. आता लास्ट 15 मार्क क्वेश्चन नंबर तुमचा 8 आणि 9. बघा 8-9 मध्ये पुन्हा रंगे कुत्ता मेथड, मॉडिफाईड युलर आहे ती खूप टफ आहे ती स्किप करून द्या. बघा मॉडिफाईड युलर खूप टफ आहे ती स्किप करा. ज्यांनी केली असेल त्यानेच करा. युलर आणि मॉडिफाईड युलर बोथ आर डिफरंट लक्षात ठेवा. युलर एकदम सोपी युलर करायची, मॉडिफाईड युलर खूप टफ आहे ती स्किप करा. यस सो ज्या क्वेश्चन मध्ये मॉडिफाईड युलरचा क्वेश्चन येईल तो क्वेश्चन स्किप करायचा. जर 8 मध्ये मॉडिफाईड युलर आली तर 9 नंबर करा, 9 मध्ये मॉडिफाईड युलर आली तर 8 नंबर करा. ओके कारण मॉडिफाईड युलर खूप टफ आहे आणि खूप टाइम घेते. बाकीच्या मेथड सांगतो त्या सगळ्या एका कुठल्या तरी 8 और 9 आयदर कुठेतरी तुम्हाला 15 मार्क कव्हर होतील. एका ठिकाणी 10 होतील एका ठिकाणी 15 होतील. जिथे 15 होतील ते करा कारण मॉडिफाईड युलर आपण स्किप करतोय. बघा एक पहिलं करायचं रंगे कुत्ता मेथड, सेकंड युलर मेथड, मॉडिफाईड युलर स्किप करायची पण युलर मेथड करायची. नंतर सिम्पसन्स 1/3 रूल, सिम्पसन्स 3/8 रूल आणि ट्रॅपेझॉइडल रूल. हे तिघे पण मेथड एक्झॅक्ट सेम आहे फक्त फॉर्म्युला वेगळा आहे. म्हणजे ऍक्च्युअली 3 मेथड नाही एकच मेथड आहे फक्त फॉर्म्युला वेगळा आहे. झालं हे. त्याच्यानंतर लॅग्रांजेन्स मेथड, लॅग्रांजेन्स केली नाही केली तरी चालेल पण न्यूटन्स फॉरवर्ड आणि न्यूटन्स बॅकवर्ड ही कंपल्सरी करायची. न्यूटन्स फॉरवर्ड आणि बॅकवर्ड सेम आहे फक्त फॉर्म्युला वेगळा आहे ही कंपल्सरी करायची. एवढं केलं इथेही 15 मार्क होता. सो 55 आणि 15 70 मार्काचा अशा प्रकारे पेपर एक्झॅक्ट अटेम्प्ट होतो. आणि बघा प्रत्येक युनिटमध्ये पुस्तकामध्ये 8-8 10-10 टाईप आहे त्यांच्यापैकी तुम्हाला 5-6 टाईप मी सांगितले. सिमिलरली युनिट 6 मध्ये पण जवळजवळ 12 टाईप आहे त्याच्यापैकी तुम्हाला फक्त मी हे 6 टाईप दिले. एवढेच परफेक्ट करा. 70 मार्क ज्याला पाडायचे 3 दिवसात तो करू शकतो. ओके हे सगळे टाइप्स मी पर्पल हॅट ऍप्लिकेशन वरती एकदम सोप्या भाषेत मराठीत शिकवले. तुम्हाला 2च दिवसात काहीच येत नाही M3 डायरेक्ट ब्लँक आहे. आज सुरू करायचंय आणि 2च दिवसात स्कोर करायचंय किंवा आउट ऑफ मार्क घ्यायचे अभ्यास झाला पण स्कोरिंग करायची, क्रिटिकल मधला काढायचंय. इनसेम बॅक आहे किंवा जेमतेम मार्क आहे पण आता M3 क्लिअर करायचं ना पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली. मी स्वतः M3 शिकवलाय. सो याच कॉन्फिडन्सनेच मी M3 तिथे शिकवलाय मराठीत शिकवलाय. हे सगळे टाईप शिकवले. हार्डली 15 ते 20 तास लागतील सगळे बघायला म्हणजे 3 दिवस 4-4 5-5 तास बघा आणि डायरेक्ट M3 स्कोर करून टाका. सो मी जे शिकवले ते व्हिडिओज बघा, जे प्रॉब्लेम घेतले तेच पेपरला येणार आहे ते करा. डायरेक्ट M3 पेपरला जा. शिवाय एकदा व्हिडिओ लेक्चर अभ्यास झाल्यानंतर मी 3 पेपर सॉल्व्ह करून दिले. प्रिव्हियस इयरचे 3 पेपर सॉल्व्ह करून दिले. ते पेपर एकदा बघून सोडवा मग नंतर 2.5 तास टाइम न बघता सोडवा. म्हणजे PYQ कसे सॉल्व्ह करायचे हे पण मी आयडिया दिली. पहिल्यांदा PYQ बघून सोडवायचे नंतर 2.5 तास टाइम लावून PYQ न बघता सोडवायचे. तिन्ही पण PYQ मी आपल्या ऍप मध्ये सॉल्व्ह करून दिले. मग एकदा व्हिडिओ लेक्चर बघितले की PYQ बघा. यावेळी अभ्यास करा. बघा 70 on 70 तुम्ही घेशाल. यस आता राहिलं ज्याला फक्त 40-45 मार्क घेऊन M3 जस्ट काढायचा आहे त्याच्यासाठी सांगतो. युनिट नंबर जो 3 आहे पहिला MCQचा क्वेश्चन आहे त्याचं टेन्शन घेऊ नको. मागच्या 3 पेपरचे MCQ कर तसेच पेपर येतात. ओके सो MCQ टेन्शन घेऊ नको. झाले MCQ मध्ये 6-7 मार्क तुला पडूनच जातात ऍव्हरेजली प्रत्येकाला. नंतर क्वेश्चन नंबर आला तुझा 2 आणि 3 स्टॅटिस्टिक. त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक मध्ये सगळे 6 टाईप कर कारण स्टॅट सोपं आहे. कोरिलेशन, रिग्रेशन, मुवमेंट्स, इक्वेशन, लीस्ट स्क्वेअर मेथड आणि त्याच्यानंतर फाईन कन्सिस्टन्ट 15 मार्क कव्हर कर. इकडे MCQचे 7 झाले 22 झाले.
आता युनिट नंबर 4 म्हणजे क्वेश्चन नंबर आपला 4 आणि 5. 4, 5 मध्ये प्रोबॅबिलिटी मध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन तीनच कर, 10 मार्क तुझे ऍटलीस्ट कव्हर होऊन जातात. ओके, सो 10 ते 15 इथेही 15 मार्क जवळपास होऊन जातात तुझे, म्हणजे आपले 7, 22, 22 आणि 15, 37 मार्कांपर्यंत आला. युनिट नंबर 5 आहे आपला न्यूमेरिकल मेथड फर्स्ट, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 6, 7 त्याच्यामध्ये काय काय कर, बायसेक्शन मेथड, त्याच्यानंतर बायसेक्शन मेथड, न्यूटन राफसन मेथड, गॉस सेडल, गॉस इलिमिनेशन आणि जॉकोबी ह्या 5च मेथड कर. तिथे 10 मार्क ऍटलीस्ट पडतील, कधी कधी 15ही पडू शकता. सो आला तू 47 ते 50 मार्कापर्यंत झालं. यस, आणि लास्ट जो युनिट आहे त्याच्यामध्ये जास्त टेन्शन घेऊ नको, न्यूटन्स फॉरवर्ड बॅकवर्ड सोपी आहे आणि त्याला जोडी हवं तर युलर करून टाक. ते दोघं सोबत आले तर अजून 10 मार्काचं काम होतं. 57 मार्कापर्यंत तू पेपर लिहितो आणि ऑब्विसली 42-45 मार्क तर आरामात पडतील. या वेळी करायचं. आणि हे करून झालं की सगळे व्हिडिओज आपल्या पर्पल आर्ट ऍपमध्ये मी शिकवलेले आहेत, ते एकदा बघून घे. हार्डली तुला 2 दिवस लागतील एवढे व्हिडिओ बघायला. यस, सो ऍप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. सो ऍप्लिकेशन सबस्क्राईब करा, त्यात तुमचा M3 चा कोर्स सबस्क्रिप्शन घ्या आणि एकदम ऑफोर्डेबल प्राइस मध्ये आहे. पेपर सोल्युशन पण मी दिले आहे. बाजारातून पेपर सोल्युशन घ्यायचे नाही, पुस्तक बिलकुल घेऊ नको. मी जे सांगितलं आहे 70 मार्कला किंवा 45 मार्कला यांनी पुस्तक रेफर करायचं नाही. पुस्तकात अवघड मेथड आहे. माझ्या स्टेप्स एकदम सोप्या आहेत, त्या फॉलो करा. यस, मी पहिल्या व्हिडिओ शिकवले ते व्हिडिओ बघा. पुस्तकाच्या ऐवजी नोट्स दिल्या, नोट्स करायच्या. पुस्तकाला रिप्लेसमेंट नोट्स आहे. बाजारात पेपर सोल्युशन घेऊ नको, त्याला रिप्लेसमेंट मी 3 पेपर सोल्युशन आहे ते दिले. सगळं पर्पल आर्ट ऍप मध्ये मी दिले, तेवढंच कर, तुझा M3 गॅरंटी स्कोर होऊन जाईल. डाऊट आला तर मी आहे. या वेळेने तुला जायचंय, M3 तुझा स्कोर होणार म्हणजे होणारच. यस, काही डाऊट आले तू डिस्क्रिप्शन नंबर दिला त्याच्यावरती पण कॉन्टॅक्ट करून डिटेल्स घेऊ शकतो. यस सर, पुढचा प्रश्न आहे, बेस्ट पेपर कसा लिहावा? बघा, बेस्ट पेपर कसा लिहायचा. पहिली मुलं चूक काय करतात, क्वेश्चन नंबर 1A नंतर क्वेश्चन नंबर 3C लिहिता. क्वेश्चनची सिक्वेन्स चुकवायची नाही. हे असं केलं की पेपर चेकरला टेन्शन येतं, कधी कधी पेपर चेकर मार्कच देत नाही किंवा एकदम कडक हाताने पेपर चेक करतो. त्यामुळे पहिली चूक, क्वेश्चन जो घेतला मेन क्वेश्चन त्यातले ABC बीट एका खाली एक लिही. एखादा बीट येत नाही ना, जागा सोडून दे, रिकामा राहून गेलं तरी चालेल. सो पहिल्यांदा क्वेश्चनची सिक्वेन्स चुकवायची नाही. सेकंड, आन्सरला बॉक्स कर. प्रत्येक स्टेपच्या आन्सरला बॉक्स कर. बॉक्सने काय होतं, आम्ही काय करतो पेपर चेक करताना मग फक्त बॉक्सच्या आन्सरवर आमचं लक्ष जातं, ते हायलाइटेड राहतं ना, मग मधल्या काय स्टेप्स लिहिल्या तेवढ्या बघत नाही. पण तू जर आम्हाला ताण दिला, प्रत्येक चेक करायला लावलं तर मग तुझी चूक आम्ही सापडून घेतो. तुझी चूक सापडली तुझे मार्क कमी करतो. पण तू आमचं लक्ष डायरेक्ट बॉक्सवर दिलं तर आम्ही बाकी बघत नाही ना. मग आम्ही काय करतो, बॉक्स बरोबर आहे चला पुढे पुढे, आम्हाला टेन्शन आहे 60-70 पेपर चेक करायचे राहतात, आम्ही पटापट पुढे निघून जातो. तुझ्या चुका दुरुस्त, ज्या चुका आहेत त्या टाळून जाते, तुला फुल मार्क भेटून जाते. सो आन्सरला बॉक्स कर. थर्ड, पहिले 3 क्वेश्चन चेक करायला आम्हाला साधारणतः 10-15 मिनिटं लागतात. 10-15 मिनिटात तू कसं आहे हे कळतं आम्हाला. जर वाटलं तू हुशार आहे, तुला आम्ही मोकळ्या हाताने पुढे पेपर चेक करतो. वाटलं तू खूप अवघड आहे, तुला काहीच येत नाही किंवा तू कसाही लिहिलंय गचाळी, मग आम्ही काय करतो, गचाळ लिहिलंय, प्रेझेंटेशन खराब आहे, चांगलं हस्ताक्षर नाही, आम्ही काय कडक हाताने पेपर चेक करतो, चांगले मार्क देत नाही. कारण साहजिक गोष्ट आहे, बघ चांगले हॉटेल दिसली तर तिथे आपण जास्त पैसे देऊन चहा विकत घेतो. 50 रुपयात चहा घेतो, एखाद टपरीवर 7 रुपयाचा घेतो. फरक त्या अँबियन्सचा, प्रेझेंटेशनचा आहे. सेम पेपर चेकिंगला पण आहे. त्यामुळे पहिले 3 क्वेश्चन तुला जे बेस्ट येतात, बेस्ट ज्याचे उत्तर तू एकदम परफेक्ट, एकदम भारी लिहू शकतो चांगल्या अक्षरात, ते पहिले 3 क्वेश्चन लिही. कळालं? या गोष्टी फॉलो कर. त्याच्यानंतर खाडाखोड वगैरे करू नको. रफ वर्क साठी शेवटच्या पानावर कच्चे पान, रफ वर्क नाव टाक, तिथे कच्चे कामं कर. इकडे फक्त प्रॉपर सोल्युशन लिही. यस, या वे फॉलो कर. एकदम तुला मी आउट ऑफ मार्क देऊन टाकेल. या पद्धतीने पेपर लिहायचा. पेपर चेकर आपला स्कोरिंगच करून देतो. यस, आता पुढचा प्रश्न आहे, कसा लिहिलेला पेपर एक्झामिनरला चेकिंग करताना आवडतो? यस, हे आता ज्या स्टेप्स सांगितल्या ना मी, या स्टेप्स वाईज एकदम चांगला प्रेझेंटेबल पेपर असेल तर एक्झामिनरला आवडतो. एकदा पहिल्या 15 मिनिटाचा सगळा गेम आहे. पहिल्या 15 मिनिटात जर चांगले पहिले 3-4 क्वेश्चन आले तर आम्हाला काय वाटतं, यार हा पोरे हुशार आहे, मग आमचा हात एकदम मोकळ्या हाताने फिरायला लागतो, मोकळ्या हाताने मार्क देऊन देतो. असं. पुढचा प्रश्न आहे, पेपर चेकिंग करताना कुठल्या सिली मिस्टेक होतात जे पेपर चेकरला समजतात? यस, आता सिली मिस्टेक कशा, प्लस मायनस बऱ्याच ठिकाणी चुकून जातं. त्याच्यानंतर सेकंड सिली मिस्टेक, सिक्वेन्स चुकून जाते. त्याच्यानंतर काही मुलं काय करतात, एकमेकांचं कॉपी करून लिहिताना एक्झॅक्ट सेम लिहून टाकता, लगेच कळून जातं याचा पेपर सेम आला, तिथे मार्क कटवले जातात. या गोष्टी असतात. त्याच्यानंतर बघा, डायग्राम जे आहे, जसं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आपल्याला कर्व काढायचं आहे, सो कर्व काढताना प्रॉपरली काढा. त्याच्यात जे शेड करायचं, डॉटेड करायचंय, जो ग्राफ तुम्हाला आहे तो प्रॉपरली शेडिंग करा, डॉटेड करा. या बारीक बारीक गोष्टी टाळा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला एकदम चांगलं राहील प्रेझेंटेशन.
तुमच्या ह्या सिली मिस्टेक्स तुम्ही टाळा, जेणेकरून तुम्हाला मार्क भेटेल. आणि स्टेप्स वाईज आन्सर लिहा. स्टेप 1, स्टेप 2 थेरोटिकल नाही लिहायचं, स्टेप्स वाईज आन्सर लिहा, जेणेकरून आम्हालाही पेपर चेक करायला स्टेप्सला मार्क आम्ही देतो. स्टेप्सला मार्क असता ना, 2 स्टेप बरोबर खालच्या 3 चुकल्या तरी M3 ला स्टेप्सला मार्क असता. सो स्टेप्स वाईज आन्सर लिहिलं तर आम्ही तिथे मार्क देतो. सो स्टेप्स वाईज आन्सर लिहा. या सिली मिस्टेक छोट्या छोट्या टाळा, त्यांनी चांगलं प्रेझेंटेशन झालं की मार्क वाढतात. आता पुढचा प्रश्न आहे, युनिव्हर्सिटीत M3 या सब्जेक्ट मध्ये टॉप कसे करायचे? टॉप करण्यासाठी मी मगाच सांगितलं 70 मार्क कसे पाडायचे, तो फंडा फॉलो कर. त्याला जोडी पर्पल ॲट ऍप्लिकेशन घे, कारण आता वेळ कमी, स्वतः करण्यात वेळ घालू नको. किंवा तू जरी स्वतः केला असेल तरी तुझ्याकडून चुका होत्या तर तुला कळत नाही. तुझ्या पाठीवर काय समजा एखादा तीळ आहे तो तुला दिसेल का? नाही दिसणार ना, कोणीतरी सांगायला पाहिजे. तसंच आहे, तुझ्या चुका तुला वाटतंय मी खूप अभ्यास केला टॉप होईल, पण तुझ्या चुका तुला कळणार नाही. तुला सांगायला कोणतरी गाईड पाहिजे, टीचर पाहिजे, एक्सपर्ट पाहिजे. सो आय एम M3 एक्सपर्ट. सो मला माहिती आहे, मी M3चा डॉक्टर आहे, मला माहिती तुला काय चूक होणार आहे. जे मी ऍपमध्ये शिकवले ते कर, 70/70 घेऊन घेशील. येस. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, पेपर सोल्युशनची प्रॅक्टिस गरजेची आहे का? यस, ऑब्विसली. आणि मगाशी मी सांगितलं की पेपर सोल्युशन मी पर्पल ॲट मध्ये 3 दिले, ते पहिल्यांदा बघून सोडवले की नंतर परीक्षेसारखा अभ्यास करून घ्यायचा. 2.5 तास टाइम लावायचा, रूम मध्ये एकटाच बसायचं आणि 2.5 तासात पेपर न बघता सोडवायचा. नंतर एकदा न बघता सोडवला की पेपर सोल्युशन मी दिले त्याच्यावरून ते चेक करून घे, तुला कळेल तुझे किती मार्क पडतात. यावेळी 3 पेपर सोल्युशन विथ ऑप्शन 140, 140, 140 140 मार्काचा पेपर असतो विथ ऑप्शन. तिन्ही पेपर विथ ऑप्शन 140 मार्काचे करून टाक. बस तोच पॅटर्न तुझा रिपीट होणार आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रिटिकल आणि गोल्डनचा M3 100% गॅरंटी सह कसा निघेल? यस, क्रिटिकल गोल्डन वाल्यांना पुन्हा एकदा सांगेल, मगाशी मी जो 42-45 मार्काचा पॅटर्न दिला तो फॉलो कर. कारण तू क्रिटिकल गोल्डनला का आलाय? तू तुझ्या डोक्याने आलाय, म्हणून तुझा हा 3रा अटेम्प्ट आहे आता. बरोबर, तुझं डोकं रॉंग आहे, तू ज्या मार्गाने जातो तो रॉंग मार्ग आहे, त्याने तुला रिझल्ट येत नाही. म्हणून आता मी जो मार्ग सांगितला तो फॉलो कर. मागे व्हिडिओत मगाशी मार्ग सांगितला तो फॉलो कर, आणि तो झाला की पेपर सोल्युशन आला की पर्पल ॲट ॲपची मदत घे. बस या वेळेने जा. तुझा M3 हा लास्ट अटेम्प्ट असेल, आयुष्यात पुन्हा तुला कधी M3 देण्याची गरज नाही. गोल्डन मध्ये तू M3 स्कोर करशील आणि कायम लक्षात राहशील. पर्पल ॲटचं प्रोफेसर मंगेश खैरे यांचं नाव लक्षात ठेवशील, एवढी गॅरंटी देतो. एवढ्या सोप्या वेळेने मराठीत 8वीच्या पोरालाही समजेल असं मी M3 शिकवलंय. एकदा व्हिडिओ बघ. आता लास्ट बट नॉट द लिस्ट, शॉर्ट टाइम मध्ये M3 स्कोरिंग साठी तुमच्या व्हिडिओ कोर्स लेक्चरचा काही फायदा होतो का? यस, ऑब्विसली. मी मगाशी पासून व्हिडिओ लेक्चर कोर्सेस सांगतोय. पर्पल ॲट ऍप्लिकेशन का बेस्ट आहे, मी एवढे का गॅरंटेड सांगतो? मला माहिती, पहिलं मी मराठीतच शिकवलंय M3. मला इंग्लिश भारी येतं, पण गरज नाही, आपल्या भाषेत आपल्याला मॅथ्स समजतं. सो मराठीत पूर्ण M3 दिलाय. सेकंड, एक्झाम ओरिएंटेड दिलाय. जे पेपरला येतं तेच. पुस्तकात मगाशी सांगितलं 10 टाईप आहे, 10 पैकी 6 दिले जे पेपरला येते ते, बाकी स्किप केले. नंतर नोट्स तिथे दिलाय. पुस्तकात मेथड वेगवेगळ्या आहे, पुस्तकातली टेक्निकल लँग्वेज ती समजत नाही, एकदम सोप्या भाषेत नोट्स लिहून दिल्या. पुस्तक वापरू नको, नोट्स वापर. 3 पेपर सॉल्व्ह करून दिले, पेपर सोल्युशन दिले, आणि पेपर पॅटर्न आत्ता दिलाय मी, हा त्याच्यातनं करायचा. हा जो पेपर पॅटर्न दिला तो ऍपमधनं व्हिडिओ लेक्चर मधून करायचा. बस या वेळेने जा, बस तुझा M3 स्कोर होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, पूर्ण M3 कॅल्सिओ शिकवलाय रे, सगळ्या ट्रिकच शिकवल्या कॅल्सीच्या. या वेळी कर, M3 हा स्कोर होईल. त्यामुळे माझं ऍप्लिकेशन M3 साठी द बेस्ट आहे, नंबर 1 आहे. एकदा व्हिडिओ लेक्चर फ्री वाले बघ, समजले ना तुला, पेड वाले तू घेऊन टाक, तुला फायदाच होईल. एकदम अफोर्डेबल आहे, जेवढं तू पे करतोय त्याच्यापेक्षा तुला जास्त मूल्य भेटेल. आणि तुला तसं वाटलंच तर 5 मे ते 10 मे मी M3 ची ऑफलाईन, नाशिकसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन, बाहेरच्या नाशिक नगर आणि पुणे बाहेरच्या मुलांसाठी ऑनलाईन M3 चा क्रॅश कोर्स घेतोय. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कर, त्याच्यात पण तुझा 5 दिवसात M3 डायरेक्ट गॅरंटेड स्कोर होऊन जाईल. सो 2 ऑप्शन आहे, एक तर पर्पल ॲट ऍप्लिकेशनवर स्कोर कर M3, किंवा डायरेक्ट क्रॅश कोर्सला येते ते स्कोर कर. M3 हा लास्ट अटेम्प्ट, अबकी बार M3 आपण आखरी बार देऊन टाकू. सो मित्रांनो, या पद्धतीने अभ्यास करा. M3 अबकी बार, आखरी बार. अजून काय डाऊट आले कमेंट मध्ये लिहा. चॅनल सबस्क्राईब करा, आणि जर आवडले पॉडकास्ट नक्की आपल्या 10 मित्रांना शेअर करा, आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा. थँक्यू.